आज आपण शेवग्याच्या शेंगांचा उपयोग वेट लॉस साठी करणार आहोत। शेवग्यांच्या शेंगामध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आहे। यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, बीट कॅरोटीन, कॅल्शियम, फायबर यासह इतर पौष्टिक घटक देखील खूप जास्त प्रमाणात आढळतात। शेवग्यांच्या शेंगामध्ये पालकापेक्षा 25 पट जास्त लोह आढळते आणि दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम आढळते। तर हे पौष्टिक सूप आपण कोणत्याही ऋतूमध्ये बनवून खाऊ शकतो आणि लहान मुलांच्या पोटात जाव्या शेंगा म्हणून आपण हे सूप नक्कीच घरी तयार केलं पाहिजे। त्यासाठी इथे मी पाव किलो शेंगा घेतलेल्या आहेत। इथे आपल्याला थोड्याशा जाडसर अशा शेंगा आपल्याला इथे वापरायचा आहे की जेणेकरून त्याचा आपल्याला गर चांगला निघेल। तुम्ही बघू शकता या पद्धतीने शेंगा आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की शेंगा केस गळतीसाठी पण खूप उपयुक्त आहेत। यानी केस गळती पण कमी होते आणि हिमोग्लोबिनची पातळी देखील सुधारते। ब्लड प्रेशर म्हणा किंवा कोलेस्ट्रॉल म्हणा नियंत्रित राहते। तर इतके सगळे गुण असलेली ही शेवग्याची शेंग आपण आवर्जून याचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे। आपण तर सांबारमध्ये किंवा शेवग्याच्या शेंगाची भाजी खातच असतो, पण आठवड्यातून एकदा आपण हे सूप नक्की बनवून खाल्लं पाहिजे। तुम्ही बघू शकता या शेंगा छान पद्धतीने मी धुवून घेतलेल्या आहेत आणि आता हे सूप बनवण्यासाठी आपल्याला इथे एक टोमॅटो लागणार आहे आणि त्यासोबत एक मध्यम आकाराचा कांदा देखील मी घेतलेला आहे। त्याचसोबत 2 लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची। या सगळ्या साहित्यांमुळे आपल्या सूपला एक छान अशी चव येते। हे सूप चवीला देखील फारच टेस्टी लागतं आणि या सूपने संधिवातमध्ये ज्या होणाऱ्या वेदना असतात त्या सुद्धा कमी व्हायला मदत होते। चला तर मग हे हेल्दी आणि टेस्टी सूप आपण नक्की बनवलं पाहिजे। त्यानंतर इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि ह्या कुकरमध्ये आता मी सर्व सामग्री टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता कुकरचा वापर केल्यामुळे खूपच फास्ट हे सूप आपलं बनवून तयार होतं आणि कमीत कमी वेळामध्ये हे टेस्टी देखील बनतं। एक तांब्याभर पाणी इथे मी या कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे। या सूपच्या दाटसरपणासाठी आपण इथे कॉर्नफ्लॉवर देखील वापरणार नाही आहोत, फक्त प्युअर घटक आहेत तेच आपण इथे वापरणार आहोत। तुम्ही बघू शकता 3 ते 4 शिट्ट्या इथे मी काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्या शेंगा छान शिजल्या गेलेल्या आहेत। आता जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण इथे चाळणीने वेगळं करून घेऊया। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण हे पाणी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण ह्या शेंगा सरळ मिक्सरला बारीक करून घेणार आहोत, म्हणजे एक्स्ट्राचा जो चोथा बाहेर निघेल तो आपण इथे वापरणार नाही आहोत आणि त्याचा जो गर निघेल तोच आपल्याला इथे वापरायचा आहे। खूपच चवदार हे सूप बनवून तयार होतं आणि याचे पौष्टिक घटक तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहे। त्यामुळे ऋतू कोणताही असू द्या, पण हे सूप आठवड्यातून एकदा तुमच्या आहारामध्ये नक्की समाविष्ट करा। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने याचा गर निघलेला आहे आणि त्याच चाळणीने हा गर आपण याचा वेगळा करून घेऊया। तुम्ही बघू शकता खूपच सहजपणे हा गर वेगळा केला जातो आणि हा चोथा आपण बघतोय हा बाजूला राहतो। खूपच कमी वेळामध्ये एवढं टेस्टी आणि हेल्दी सूप आपलं बनवून तयार होतं। तुम्ही बघू शकता सगळा गर आपला हा वेगळा आपण काढून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये वेगळं त्याला घट्टपणा येण्यासाठी काहीही टाकण्याची गरज नाही। परफेक्ट असं सूप आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे। तर आता गॅसवर एक टोप ठेवलेला आहे आणि त्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा मी साजूक तूप टाकून घेत आहे। त्यानंतर हे सूप आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया। तूप टाकल्यामुळे आपल्या सूपाला खूप छान अशी चव येते। हे तुम्ही स्किप देखील करू शकता। आता ह्या सूपमध्ये आपल्याला इथे अर्धा चमचा इथे मिरे पावडर आपण टाकून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा इथे ऑरेगानो मी वापरत आहे, जे पिझ्झा सोबत आपल्याला त्या छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये मिळतं। चिली फ्लेक्स किंवा ऑरेगानो हे दोन्ही आपण ह्या सूपमध्ये टाकून घेणार आहोत। हे सूप घेतल्याने तुमचं वजन देखील नियंत्रणात राहतं, त्यामुळे वेट लॉस साठी एखादी बेस्ट रेसिपी म्हणून तुम्ही ह्या रेसिपीचा वापर करू शकता। सोबतच हळद आपण इथे कलरसाठी टाकून घेतलेली आहे आणि हे सूप तुम्ही 1 बाउल जरी घेतलं तरी ते पोटभरीचं ठरतं। आपलं सूप इथे बनवून तयार झालेलं आहे आणि विदाऊट कॉर्नफ्लॉवर किंवा विदाऊट एनी इन्ग्रेडियंट
दाटसरपणासाठी आपण इथे वापरलेला नाही आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि अप्रतिम आपलं सूप इथे दिसत आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. चला भेटूया मग एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि खात राहा.